मंडळी, भारतात आज सगळ्यात जास्त दुर्लक्षित असणारी समस्या आहे प्रोटीनची कमतरता. येस, यू हर्ड इट राईट. इट्स प्रोटीन डेफिशियन्सी. ही फक्त गरीब किंवा कुपोषित गटात मोडणाऱ्या लोकांची समस्या नाहीये. मध्यमवर्गीय, शहरात राहणाऱ्या तसेच वर्किंग इंडियन्सची सुद्धा समस्या आहे. नॅशनल न्यूट्रिशन सर्वे आणि ICMR लिंक डेटा क्लिअरली दाखवतोय 10 पैकी 7 इंडियन ॲडल्ट्स आपली रोजची प्रोटीन रिक्वायरमेंट पूर्णच करू शकत नाही. आणि मजेशीर गोष्ट तर ही आहे की लोक मात्र संपूर्ण दिवस व्यवस्थित खात असतात, पण तरीही शरीर मात्र प्रोटीन डेफिशियंट राहतं. याचं कारण खूप सोपं आहे. इंडियन डाएट हे कॅलरी रिच असतं पण प्रोटीन पुअर. जेवणाचं ताट व्यवस्थित भरून घेतलं जातं, पण चपाती, भात, साखर, तेल, ब्रेड, पोहे या सगळ्याने. त्यामध्ये क्वालिटी प्रोटीन मात्र ट्रेस अमाऊंटमध्ये फारच कमी प्रमाणात असतं. याचा रिझल्ट म्हणजे शरीरात फॅट वाढत जातं आणि मसल्स मात्र हळूहळू कमी होत जातात. आणि जेव्हा मसल मास कमी होतं तेव्हा मेटाबॉलिझम स्लो होतं, इन्सुलिन रेझिस्टन्स वाढत जातो, रिकव्हरी खराब होते आणि रोगप्रतिकारशक्ती, इम्युनिटी कमी होते. ही सगळी प्रोसेस सायलेंट असते, खूप हळूहळू शरीरात होते, म्हणून लोकांच्या लक्षातच येत नाही. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. माझ्या क्लिनिकमध्ये मी रोज हा पॅटर्न बघते. लोक थकवा, क्रॉनिक हेअरफॉल, वाढलेला पोटाचा घेर, पुअर रिकव्हरी अशा लक्षणांसोबत येतात. पण जेव्हा त्यांचं डाएट ॲनालाइज केलं जातं तेव्हा एक गोष्ट सगळ्यांमध्ये कॉमन असते, ती म्हणजे आहारात प्रोटीन बऱ्याच काळापासून कमी प्रमाणामध्ये घेतलं जातं. वजन जास्त असून सुद्धा अपुऱ्या पोषणामुळे शरीर न्यूट्रिशनली अंडरफेड असतं. आणि हीच गॅप भरून काढण्याच्या नावाखाली वे प्रोटीन भारतात एखाद्या एक्सप्लोजन सारखं आलंय. कोणी सांगतंय मसल्स वाढवण्यासाठी घ्या, कोणी सांगतंय वजन कमी करण्यासाठी घ्या, तर कोणी सांगतंय डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी घ्या. पण खरा प्रश्न तर हा आहे की वे प्रोटीन खरंच इतकं महत्त्वाचं आणि गरजेचं आहे का? ते सुरक्षित आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक भारतीयाला याची गरज आहे का? की आपण एका सप्लिमेंटचा संपूर्ण अभ्यास न करताच, न समजून घेता एक ट्रेंड बनवतोय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही हाईप नाही तर फिजिओलॉजीवर बोलणार आहोत. प्रोटीन शरीरात नेमकं काय करतं? वे प्रोटीन म्हणजे नक्की असतं तरी काय? इंडियन मार्केटमध्ये याचे रिस्क कोणते आहेत? आणि तुम्ही वे प्रोटीन शिवाय तुमची प्रोटीन रिक्वायरमेंट पूर्ण करू शकता की नाही? नो ब्रँड नेम्स, नो प्रमोशन्स, फक्त सायन्स, डायजेशन आणि प्रॅक्टिकल इंडियन रियालिटी. चला तर मग सुरू करूया. वे प्रोटीन बद्दल समजून घेण्याआधी आपल्याला प्रोटीन बद्दल समजून घेणं गरजेचं आहे. प्रोटीनला बरेच जण फक्त जिमसाठी लागणारं न्यूट्रिएंट समजतात, पण क्लिनिकली प्रोटीन एक रिपेअर हॉर्मोन ड्रिवन मॅक्रो न्यूट्रिएंट आहे. शरीरामध्ये असणारा प्रत्येक ॲक्टिव्ह टिश्यू, मसल, लिव्हर, गट लायनिंग, एन्झाईम्स, हॉर्मोन्स, अँटीबॉडीज हे सगळंच प्रोटीनने बनलेलं असतं. ते कायम प्रोटीनमुळेच बनत असतं आणि रिपेअर सुद्धा प्रोटीनमुळेच होतं. पण जर प्रोटीन इंटेक पुरेसा नसेल तर आपलं शरीर सर्व्हायवल मोडमध्ये जातं आणि मसल्स तोडूनच ग्लुकोज बनवलं जातं. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होत जाते आणि मेटाबॉलिझम हळूहळू बिघडतं. इंडियन ॲडल्टसाठी रेकमेंडेड डाएटरी प्रोटीन इंटेक हा अंदाजे 0.8 ते 1 ग्रॅम पर kg बॉडी वेट असतो. म्हणजेच 70 किलो वजनाच्या व्यक्तीला 70 ते 80 ग्रॅम प्रोटीन हे दररोज घेणं आवश्यक आहे. पण रियालिटी अशी आहे की ॲव्हरेज इंडियन ॲडल्ट्स फार मुश्किलीने 40 ते 50 ग्रॅम प्रोटीन पर्यंतच पोहोचू शकतात किंवा त्यापेक्षा सुद्धा कमीच. आणि शाकाहारी गटात तर हा गॅप अजून जास्त असतो, कारण डाळ आणि चपाती बेस्ड डाएटमध्ये प्रोटीन क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्हीही खूपच कमी असतं. याचा परिणाम म्हणजे फटीग, सार्कोपेनिक ओबेसिटी, बेली फॅट आणि पुअर रिकव्हरी. इथेच होते वे प्रोटीनची एंट्री. वे कोणतंही आर्टिफिशियल केमिकल नसतं. हे दुधापासून तयार होणारं प्रोटीन फ्रॅक्शन आहे.
जे लिक्विड फॉर्ममध्ये सेपरेट होतं. याच वे प्रोटीनला फिल्टर करून त्याची पावडर केली जाते. वे प्रोटीनचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे याचा अमायनो ॲसिड्स प्रोफाईल, स्पेशली ल्युसीन, जे मसल प्रोटीन सिंथेसिस ट्रिगर करतं. म्हणूनच वेला फास्ट प्रोटीन म्हणतात, कारण हे शरीरात लवकर ॲब्सॉर्ब होतं. पण इथे एक खूप महत्त्वाचा मेडिकल पॉइंट मिस होतो. प्रोटीनचा फायदा हा लेबलवर नाही तर डायजेशनवर ठरतो. जर पचन व्यवस्थित नाहीये, वीक आहे, ॲसिडिटी, गॅसेस, IBS, ब्लोटिंग, फॅटी लिव्हर किंवा डिलेड गॅस्ट्रिक एम्प्टिंग अशा तक्रारी असतील तर बेस्ट वे प्रोटीन सुद्धा व्यवस्थित पचू शकत नाही. आणि व्यवस्थित डायजेस्ट न झालेलं प्रोटीन पोटात फर्मेंटेशन करतं, गॅस, ॲसिडिटी आणि डिस्कम्फर्ट वाढवतं. म्हणून फक्त 30 ग्रॅम प्रोटीन पर स्कूप लिहिलेलं असणं या गोष्टीची गॅरंटी नाही देऊ शकत की तुमचं शरीर ते व्यवस्थित वापरू शकेलच. यासाठीच मी नेहमी सांगते की वे प्रोटीन एक सप्लिमेंट आहे, रिप्लेसमेंट नाही. आणि प्रत्येक शरीरासाठी वे वापरलं गेलंच पाहिजे असा कोणताही नियम नाही. जर डायजेशन स्ट्रॉंग आहे, टायमिंग बरोबर आहे, डोस कंट्रोल्ड आहे, तेव्हा ते हेल्पफुल असू शकतं. पण जर लाईफस्टाईल चुकीची आहे, डायजेशन व्यवस्थित नाहीये, अशा वेळी वे फक्त एक पावडर बनून राहते, प्रॉब्लेमचं सोल्युशन नाही. म्हणून पुढे आपण 3 गोष्टी लक्षात घेणार आहोत. नंबर 1, वे प्रोटीनचे टाइप्स म्हणजेच प्रकार. नंबर 2, इंडियन मार्केटचे सेफ्टी कन्सर्न्स. आणि नंबर 3, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, वे प्रोटीन न घेता सुद्धा तुम्ही तुमची रोजची प्रोटीन रिक्वायरमेंट पूर्ण करू शकता की नाही. वे प्रोटीनचे प्रकार कोणते आहेत आणि भारतीय बाजारपेठेची खरी परिस्थिती, त्याचं वास्तव नेमकं आहे तरी काय. सगळ्यात जास्त कन्फ्युजन हे वे प्रोटीनच्या टाइप्स बद्दलच असतं. मार्केटमध्ये ते 3 प्रकारांमध्ये मिळतं: वे कॉन्सन्ट्रेट, वे आयसोलेट, वे हायड्रोलायसेट. नाव वेगळं आहे, प्रत्येकाचं काम वेगळं आहे आणि सुटेबिलिटी सुद्धा वेगळी आहे. वे कॉन्सन्ट्रेट. वे कॉन्सन्ट्रेट सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात जास्त विकला जाणारा प्रकार आहे. यामध्ये प्रोटीन साधारण 70 ते 80% असतं. त्याबरोबर लॅक्टोज आणि फॅट सुद्धा असतं. क्लिनिकली हे त्या लोकांसाठी चांगले ज्यांचं डायजेशन स्ट्रॉंग असतं आणि ज्यांना लॅक्टोजमुळे कोणताही त्रास होत नाही. पण भारतामध्ये लॅक्टोज इंटॉलरन्सचं प्रमाण बऱ्यापैकी जास्त बघायला मिळतं. या लोकांमध्ये वे कॉन्सन्ट्रेट गॅस, ब्लोटिंग, ॲसिडिटी आणि लूज मोशन्सचा त्रास वाढवू शकतं. वे आयसोलेट. वे आयसोलेट जास्त फिल्टर्ड असतं. प्रोटीन कंटेंट 85 ते 90% असतं. याची डायजेस्टिबिलिटी चांगली असते आणि गट सिम्पटम्स कम्पॅरेटिव्हली कमी असतात. मेडिकल पर्स्पेक्टिव्हने जर वे वापरायचं असेल तर आयसोलेट नक्कीच एक सेफ ऑप्शन आहे, स्पेशली त्या लोकांसाठी ज्यांना ॲसिडिटी, IBS आणि फॅटी लिव्हर सारखा त्रास आहे. वे हायड्रोलायसेट. आता वळूया 3ऱ्या प्रकाराकडे, वे हायड्रोलायसेट. हा प्रोटीनचा प्री डायजेस्टेड फॉर्म मानला जातो. म्हणजेच या प्रकारामध्ये प्रोटीनच्या चेन्स आधीच लहान पेप्टाइड्समध्ये तुटलेल्या असतात. त्यामुळे शरीरात त्याचं ॲब्सॉर्प्शन खूप वेगाने होतं. याच कारणामुळे हा प्रकार प्रामुख्याने क्लिनिकल न्यूट्रिशन, हॉस्पिटल सेटिंग्स किंवा हाय परफॉर्मन्स एलिट ॲथलीटसाठी वापरला जातो, जिथे शरीरात प्रोटीन लवकर आणि सहज ॲब्सॉर्ब होणं आवश्यक असतं. जनरल पॉप्युलेशनसाठी हे गरजेचं नाही आणि ते महाग पण आहे. आता वळूया सगळ्यात अनकम्फर्टेबल पण महत्त्वाच्या विषयाकडे, भारतीय वे प्रोटीन मार्केटच्या सुरक्षिततेबाबतचे प्रश्न. भारतात सप्लिमेंट्स फार्मास्युटिकल कॅटेगरीमध्ये स्ट्रिक्टली रेग्युलेट नाही होत. मल्टिपल इंडिपेंडंट लॅब रिपोर्ट्समधून हे समजतं की काही ब्रँड्समध्ये प्रोटीन मिसमॅच, हेवी मेटल्स, एक्सेसिव्ह स्वीटनर्स आणि अमायनो ॲसिड स्पायकिंग सारखे इश्यूज सापडले आहेत. लेबलवर जे लिहिलेलं असतं ते प्रत्येक वेळी प्रत्येक स्कूपमध्ये नसतं. इंडियन मार्केट्समध्ये वे प्रोडक्ट्सच्या आत प्रोटीन कंटेंट हे लेबलपेक्षा कमी प्रमाणात असतं आणि काही वेळा अमायनो ॲसिड स्पायकिंग सुद्धा असतं. म्हणजे कमी प्रतीचे खालच्या दर्जाचे अमायनो ॲसिड्स वापरून प्रोटीन नंबर आर्टिफिशियली वाढवला जातो.
असे बरेच वेगवेगळे लीगल लूपहोल्स असू शकतात आणि हे न्यूट्रिशनली मिसलीडिंग सुद्धा आहेत, कारण मसल प्रोटीन सिंथेसिस हे कम्प्लीट अमायनो ॲसिड्स प्रोफाईलमधून होतं, फक्त नायट्रोजन कंटेंट्सवर नाही होत. याचा अर्थ असा नाही की वे अनसेफ आहे, पण याचा अर्थ हा नक्कीच आहे की ब्लाइंड ट्रस्ट डेंजरस असू शकतो. थर्ड पार्टी टेस्टिंग ऑफ प्रोडक्ट्स, ट्रान्सपरंट सोर्सिंग, विनाकारण जास्त प्रमाणात वापरले जाणारे स्वीटनर्स, कलर्सचा वापर, डायजेस्टिव्ह एन्झाईमचा ओव्हरलोड हे सगळेच क्लिनिकली खूप महत्त्वाचे फिल्टर आहेत. इम्पोर्टेड, ॲडव्हान्स्ड किंवा मसल बिल्डिंग सारख्या शब्दांचा वापर केल्याने मेडिकल सेफ्टीचं प्रूफ मिळू शकत नाही. आणि या सगळ्यापेक्षा पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे क्वांटिटी कंट्रोल. जास्त वेळ घेणं चांगलं नसतं. एक्सेसिव्ह प्रोटीन इनटेक डायजेशन ओव्हरलोड करतं, याचा परिणाम किडनीवर होऊ शकतो आणि डेफिनेटली गट डॅमेज होतं. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रोटीन पावडर कोणतंही मॅजिक नाहीये. जर झोपेचं वेळापत्रक नीट नसेल, जेवण अवेळी आहे, गट स्ट्रेस्ड असेल, तर बेस्ट वे प्रोटीन सुद्धा चांगले रिझल्ट्स देणार नाही. सप्लिमेंट तेव्हाच काम करतात जेव्हा फाउंडेशन ऑलरेडी व्यवस्थित असतं. आता बघू की प्रत्येक भारतीय व्यक्तीला खरंच वे प्रोटीनची गरज आहे का, आणि वे न घेता 70 ते 80 ग्रॅम प्रोटीन रोज घेणं शक्य होऊ शकतं का. सगळ्यात आधी एक हार्ड मेडिकल ट्रूथ सांगते, प्रत्येक व्यक्तीला वे प्रोटीनची गरज नाहीये. प्रोटीन रिक्वायरमेंट हा एक बायोलॉजिकल नंबर आहे. ॲव्हरेज इंडियन ॲडल्टसाठी रेकमेंडेड प्रोटीन इनटेक 0.8 ते 1 ग्रॅम पर केजी बॉडी वेट आहे. म्हणजे जर तुम्ही 70 किलो असाल तर अंदाजे 55 ते 70 ग्रॅम प्रोटीन रोज पुरेसं असतं, जर पचन, झोप आणि ॲक्टिव्हिटी नॉर्मल असेल तर. नॅशनल सर्वेज हे कन्सिस्टंटली दाखवतात की 60 ते 70% इंडियन्स डेली प्रोटीन रिक्वायरमेंट पर्यंत पोहोचू शकत नाही, स्पेशली व्हेजिटेरियन्स. याचं कारण वे प्रोटीन न घेणं हे नाहीये. याचं कारण आहे जेवणाचं असं स्वरूप ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त आणि प्रोटीनचं प्रमाण कमी आहे. मुख्यतः चपाती, भात, भाजी खाणं, पण सोबतच डाळी, दही, पनीर किंवा कडधान्य कमी किंवा अयोग्य प्रमाणात खाणं हे आहे. आता प्रश्न हा आहे की एक इंडियन व्हेजिटेरियन वे न घेता सुद्धा 70 ते 80 ग्रॅम प्रोटीनची रिक्वायरमेंट पूर्ण करू शकतो का? मेडिकल आन्सर इज येस, पण योग्य डिसिप्लिन सोबत. उदाहरण बघा, नाश्त्यामध्ये 3 अंडी किंवा पनीर भुर्जी सोबत थोडं सॅलड, दुपारच्या जेवणात डाळी, दही किंवा भात, स्नॅक्समध्ये रोस्टेड चणे किंवा शेंगदाणे किंवा एखादं फळ, रात्रीच्या जेवणात 200 ग्रॅम पनीर, टोफू किंवा कडधान्यासोबत सॅलड. रफली अशा प्रकारे वे शिवाय सुद्धा प्रोटीन टार्गेट पूर्ण होऊ शकतं, पण प्लॅनिंग खूप महत्त्वाचे. वे प्रोटीन तेव्हा युजफुल असतं जेव्हा डाएटमधून वे प्रोटीन कन्सिस्टंटली मिस होत असेल, ॲपिटाईट लो असेल किंवा कामाच्या वेळा अनियमित असतील किंवा वयाने जास्त असणाऱ्या पेशंट्समध्ये मसल लॉसचा धोका जास्त असेल. ॲथलीट्स, रेझिस्टन्स ट्रेनिंगवाले लोक आणि कॅलरी रिस्ट्रिक्टेड डाएटमध्ये वे एक कन्व्हिनियंट टूल बनू शकतं, नेसेसिटी नाही. एक क्रिटिकल पॉइंट, वे कधीच रिअल फूडची रिप्लेसमेंट नसलं पाहिजे. होल फूड जास्त आवश्यक असतं, कारण त्यामध्ये फायबर, मायक्रोन्यूट्रियंट, डायजेस्टिव्ह एन्झाईम्सचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे आपल्याला पोट भरलेलं समजतं. हे सटायटी प्रोव्हाइड करतं, जे पावडर नाही करू शकत. जर तुम्ही आधीपासूनच गट इश्यूज, ॲसिडिटी, IBS किंवा फॅटी लिव्हरचे पेशंट असाल तर डाएटरी करेक्शन शिवाय वे घेतल्याने तुमच्या सिम्पटम्स, तुमचा त्रास हा वाढू शकतो. वे प्रोटीन घेण्याची योग्य पद्धत. वे प्रोटीनचा फायदा क्वांटिटी किंवा हाईपने नाही तर टायमिंग्स, डोस आणि इंडिव्हिज्युअल टॉलरन्सवर अवलंबून असतो. मेडिकल पर्स्पेक्टिव्हने बघितलं तर वे प्रोटीनला कधीही फ्री प्रोटीन मानलं जात नाही. याला एक डायजेस्टिव्ह लोड मानलं जातं. मोस्ट इंडियन ॲडल्ट्सना वे रोज 20 ते 30 ग्रॅम पर डे एवढ्याच प्रमाणात आवश्यक असतं, आणि ते सुद्धा जेव्हा डाएटरी प्रोटीन कमी प्रमाणात मिळत असेल.
यापेक्षा जास्त घेतल्याने कोणतंही एक्स्ट्रा मसल किंवा हेल्थ बेनिफिट मिळत नाही. वे प्रोटीन घेण्याची योग्य वेळ असते व्यायाम केल्यानंतर किंवा ॲज अ मील प्रोटीन बॅलन्सर्स. उपाशी पोटी किंवा रात्री खूप उशिरा घेतल्याने ॲसिडिटी किंवा ब्लोटिंग होऊ शकतं. रात्रीच्या जेवणानंतर प्रोटीन घेणं हा रिफ्लक्स प्रोन लोकांसाठी कॉमन ट्रिगर आहे. आणि वे घेतल्यानंतर गॅस, हेवीनेस, लूज मोशन्स किंवा चेस्ट बर्निंग होत असेल तर प्रॉब्लेम वे नाही, तुमचा गट रेडीनेस आहे. अशा केसमध्ये डोस कमी करा किंवा तात्पुरता थांबवा. आणि ॲसिडिटी, IBS, लॅक्टोज सेन्सिटिव्हिटी, स्लो डायजेशन किंवा रिसेंट गट इन्फेक्शन्स नंतर वे ब्लाइंडली सुरू करू नका. बॉटम लाईन सिंपल आहे, वे प्रोटीन हा एक सपोर्ट आहे, रिप्लेसमेंट नाही. जेव्हा गट स्टेबल असेल, डाएट स्ट्रक्चर्ड असेल, तेव्हाच वे प्रोटीनचा रोल अर्थपूर्ण असतो. शेवटी मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगते, प्रोटीन डेफिशियन्सी हा भारतात एक रिअल प्रॉब्लेम आहे. पण त्याचं सोल्युशन पॅनिक बाईंग किंवा ब्लाइंड सप्लिमेंटेशन नाहीये. शरीराला प्रत्येक दिवशी कन्सिस्टंटली ॲब्सॉर्ब होणारं प्रोटीन लागतं, मग ते जेवणामधून असेल किंवा सप्लिमेंट्समधून. वे प्रोटीन एक सोपा मार्ग असू शकतो, स्पेशली जेव्हा डाएटरी गॅप्स असतात. पण हे कधीही बॅलन्स डाएटचं सबस्टिट्यूट नाही बनू शकत. डायजेशन, गट हेल्थ, टायमिंग या 3 गोष्टी प्रोटीन लेबलपेक्षा जास्त महत्त्वाच्या असतात. जर तुम्ही तुमची डेली प्रोटीन रिक्वायरमेंट व्यवस्थित समजून घेऊन, पोर्शन्स आणि सोर्सेस व्यवस्थित प्लॅन करून आणि पचनाला महत्त्व देऊन खात असाल तर तुमचं शरीर नॅचरली मसल रिपेअर, इम्युनिटी आणि मेटाबॉलिझमला व्यवस्थित सपोर्ट करतं. हेल्थ लॉंग टर्म डिसिजनने बनतं, शॉर्टकट्सने नाही. तुम्ही दिलेलं प्रेम, व्ह्यूज आणि सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला आमचं काम आवडतंय हे पाहून मला आणि माझ्या टीमला खूप मोटिवेशन मिळतं. तुमचं प्रेम असंच कायम राहू द्या. आम्ही पुढेही अधिक चांगला सायंटिफिक, हेल्थ बेस्ड कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा. धन्यवाद.